सुरुवात होते, थोडंसं तांत्रिक बिघाड होता आणि मॅचला सुरुवात होते. निशू बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडू झाला होता आणि त्या एक चेंडू वरती आपण पाहू शकता एक धाव पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसरा चेंडू इथून डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पाहूया पुढचा चेंडू निशू यश साठी इथून यश बॅट आणि चेंडू मधला भरपूर अंतर राहिलं आणि चेंडू भरपूर लांब राहिला. मंदारकडनं वाईटचा इशारा आलाय. वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 3. पुन्हा एकदा इथून पाहायला जाईल. यस इथून लेग स्टंपला खूप मिस करणार हा चेंडू. वाईट बॉल. अवंतर धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते आहे. धावसंख्या बॅक टू बॅक 2 वाईडनं 4 धावा स्कोर कार्ड वरती. दोन बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 वाईड 2 सिंगल. नो स्कोरचा इशारा पंचांकडनं. नो स्कोर पाहायला मिळतंय आणि या नो स्कोरचा धावा मिळणार नाही आहेत. डॉट बॉल. 3 चेंडू आणि 4 धावा स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा खेळ बाकी असेल निशान यांच्या षटकातील. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड खेळलं गेलंय. सिंगल. सिंगल धाव. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. निशान यांच्या षटकातील शेवटचे 2 बॉल. बॉल क्रमांक 5. इथून फटका चांगला आहे. इनटू द गॅप. चेंडू फरार. सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. इथून क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता नक्कीच चांगले प्रयत्न राहिले होते निखिल मेहर यांचे, परंतु प्रयत्नाला यश प्राप्त झालेलं नाही आहे. इथून 4 धावा मिळतात आणि या 4 धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 9 धावा. शेवटचा बॉल आणि पाहूया शेवटच्या बॉल वरती किती धावा. पाहूया शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा. तर पुन्हा एकदा चेंडू सोडला गेला आणि लेग स्टंपच्या खूप बाहेर. पुन्हा वाईट बॉल. अवंतर धावा. अवंतर धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ. फटका खेळलाय जरूर, परंतु डिक्लेरेशन झोनकडे सिंगल धावेसाठी षटकाची होती समाप्ती. या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 ओव्हर बिनबाद 11 धावा. बिनबाद 11 धावा 1 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट पडला. निखिल मेहर आनंद घेत आहेत मैदानाच्या आतमधून, कारण की त्यानेही तो अनुभव घेतलाय भूलोकात जाण्याचा. 12वा विकेट त्यांचाच होता भूलोकातला. टॅप केला चेंडू. पाहूया निशान वेगाने आले चेंडूवरती. सिंगल धाव. भरपूर विकेट पडल्यात त्या खड्ड्यामध्ये.
पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथून ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक मयूर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला रोखलं गेलंय. नोस्कोरचा इशारा आलाय पंचांकडनं. मेहनत भरपूर राहिली मयूरची. पियुष जसे पंच आल्यात तसं भरपूर नजरा राहिल्यात पियुषच्या फलंदाजाच्या पायांवरती. नोस्कोरवरती जातो का काय, आणि भरपूर चांगलं पंचांची भूमिका येणाऱ्या काळामध्ये पियुष पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल, फक्त सातपाटीमध्ये. जाऊया इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 धावा. 14 धावा. यस, आमचे स्कोरर थोडे आहेत, हुलकी येते त्यांनाही. इथून चांगला फटका नाही आहे, आणि हा फटका खराब. मंदारला मात्र परतावं लागेल. विकेट डाऊन. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावा आहेत. 1 विकेटचं नुकसान झालं. जाऊया नवीन बॅटर प्रीतम. लेफ्ट हँडर फलंदाज प्रीतमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल बॉलिंग मार्कवरती. 5वा चेंडू आपल्या षटकातील. प्रीतमनं सॉफ्ट हँडनं खेळलाय, परंतु पाहूया दार शक्यता होती. यशला विकेट मिळवण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल धाव यशनं भरपूर वेगाने कंप्लीट केली आहे. सिंगल धाव परिपूर्ण होते. 15 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल बाकी असेल, लास्ट बॉल. प्रीतम ऑन स्क्रीनवरती. शेवटचा बॉल, शेवटचा. शॉर्टपुलचा चेंडू, आणि इनटू द गॅप शोधला गेला, आणि गॅपमध्ये चेंडूला ढकललं गेलं. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते तब्बल 20 धावा. हा, आमच्या समालोचन कक्षामध्ये 20 धावा. 20. रेस क्षमस्व असेल, स्कोरवर थोडे 19 धावा. दोन षटक 19 धावा, आणि शेवटचं षटक मार्गस्थ असेल. शेवटच्या षटकासाठी मयूरला इन्स्टिट्यूट केलं गेलंय. पाहूया मयूर इथून 6 बॉलचा खेळ घेऊन. प्रीतम आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया इथून 6 चेंडूंची जबाबदारी मयूरच्या हातात मध्ये दिली आहे. आता या 6 बॉलमध्ये मयूर किती खर्च करतोय. प्रीतम ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे. इथून नो स्कोरचा इशारा. मी म्हटलं होतं या पंचांकडे जरा कॅमेरा रोल करा. पियुष आपल्याला पाहायला मिळतात हेच ऑन स्क्रीनवरती, ज्यांनी आज नो स्कोर भरपूर पकडल्यात. आणि पाहूया आपण टीव्ही अंपायरकडे रेफरल केलंय, पाहणी केली जाईल नो स्कोरची.
पंच या पंच, बाकी कोणी येऊ नका, पंच येतील. जाऊया इथून. हलकासा लाईन वरती मात्र पाय ब्रश होतोय आणि इथून नो स्कोरचा इशारा. जाऊया इथून. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. मयूर बॉलिंग मार्कवरती पुन्हा तयार झालाय. फील्डमध्ये थोडं परिवर्तन केलं जात आहे आणि इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती 19 धावा, 1 विकेट. पुढचा चेंडू घेऊन चांगला फटका आहे. इथून निखिल मेहर आहे तिथे चेंडू खाली. चेंडूला फील्ड केलं जात आहे. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1च्या मदतीनं 20 धावा स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग ब्रेकसाठी. शेवटचे 4 चेंडू. पाहूया किती धावा कंप्लीट केल्या जातील. पाहूया पुढचा चेंडू. इथून पाहिलं तर चेंडू सुटला गेलाय आणि इथून सिंगल धाव पुन्हा एकदा परिपूर्ण. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये 21 धावा. शेवटचे 3 बॉल. फुलटॉस चेंडू होता. फुल केलं आणि त्या चेंडूला गुल केलं 4 धावेसाठी. चौकार. खूपच चांगला फटका प्रीतमच्या बॅट मधनं आणि 4 धावेसाठी हा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 25 धावा. धावा धावफलकांवरती पाहायला मिळते. पाहूया पुढचा बॉल. पुन्हा बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथून लेगबायच्या स्वरूपात सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. इथून हा चेंडू विकेट प्राप्त करून देतो आणि इथून धावसंख्या 26 आणि 27 धावांचा टार्गेट असेल. 3 ओव्हर 27 धावा.
बसंत गुप्ता अँड टीम प्लीज. मंदार स्पीडअप करा. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. दिशा 11 टीमकडनं दोन सलामी बॅटर मयूर आणि नैतिक हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं तर 27 धावांचं टार्गेट आलंय. 3 ओव्हर 27 धावा. जाऊया बसंत गुप्ता बॉलिंग मार्क वरती. बॅटची कडा इथून नक्कीच यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू जातोय, विसावतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात पहिल्या चेंडूची. पाहूया पुढचा चेंडू. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडू टॉस होत होता आणि त्या चेंडूला परफेक्टली मिडल ऑफ द बॅटमध्ये घेतला आणि स्वीप केलं. 4 धावेसाठी चौकार. 2 बॉलचा खेळ, 4 धावा स्कोर कार्डवरती. मयूर मेर म्हणून आपण ज्या खेळाडूला पाहतोय, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर चांगलं चर्चेचा विषय बनलाय मयूर. आर्यनचं मैदान आणि 5 बॉल 5 षटकार. आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बसंत गुप्ता बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार. इथून पाहिलं तर चेंडू गिरकी घेतोय स्वतः भोवती. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते वेगानं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 5 या आकडेवरती. 4 चेंडू 5 धावा. 2 बॉलचा खेळ उर्वरित बाकी असेल. पाहूया या 2 बॉलमध्ये किती धावा कंप्लीट केल्या जातील. बसंत गुप्ता यांच्याकडनं किती खर्च होईल. नैतिक अपकमिंग यंगस्टार पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक. चेंडू टॉस केला जातोय आणि इथून अनुभव भरपूर आहे बसंत गुप्ता यांच्याकडे. साई गणेश संघ म्हटला की बसंत गुप्ता हे नाव चर्चेत असतं. अ संघातनं आता ब संघातनं जी गोलंदाजी अप्रतिम गोलंदाज म्हणून जाणले जातात. इथून फटका खराब. शॉर्ट सिलेक्शन. लालच दिली. लालचेमध्ये फसला गेला आणि इथून फलंदाज नैतिक बॅक टू द डगआउट. 1 ओव्हरचा खेळ खल्लास आणि 1 ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 5 धावा. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 22 धावा. 12 चेंडू 22 धावेचा आवश्यकता असेल. जव्या नवीन बॅटर जितांशू आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय. दुसरं षटक कोणाच्या हातात थांबवलं जाईल. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहू शकता प्रीतम स्वतः बॉलिंग मार्कवरती येताना. बारा चेंडू 22 धावेची आवश्यकता. मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. इथून मयूर ऑन स्ट्राइक. पहिला बॉल घेऊन प्रीतम आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं. पहिला चेंडू चांगला फटका परंतु जयेश माची डायरेक्ट हिट. पंच इथून डाऊट क्लिअर करण्यासाठी आमच्या टीव्ही अंपायरकडे पोहोचतात. इथून डिसिजन पोचवलं जाईल. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयेश माची यांच्या माध्यमातनं.
तर यस ओ इथून फलंदाज ओ युटी आउट. इथून डिसिजन पोचवला जातोय. जाऊया इथून नवीन बॅटर निखिल मेहर. जितांशू ऑन स्ट्राईक. इथून जितांशू साठी लाभदायक चेंडू आणि चेंडू नो स्कोर असं पंचांकडनं इशारा आलाय. इथून नो स्कोर पाहायला मिळतोय परंतु बॅटिंग टीम कडनं रेफरल केलंय की पाहिलं जाईल. नो स्कोर. तर इथे नो स्कोरच्या रेषेवरती भरपूर पाय पाहायला मिळतोय आणि हा नो स्कोर पाहायला मिळतोय. 5 धाबा आणि 2 विकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू प्रीतम. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धाबा 2 विकेट. 9 चेंडू 22 ची आवश्यकता. 9 चेंडू 22 धाबा. इथून काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. छोटा पॅकेट बडा धमाका. यश यश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. यस पुन्हा एकदा टीव्ही अंपायर आमच्यापर्यंत पोहोचत आहेत.
हवेतून फटका खेळला गेला. जन्मेश इथून वेगाने धावत सुटला आणि सिंगल धाव परिपूर्ण. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. एक धाव फक्त खर्च केलाय 5 बॉलमध्ये. 2 रनआउट, 7 चेंडू 21 धावा. मॅचचं समीकरण 7 चेंडू 21 धावा. जावेतून शेवटचा बॉल या षटकातील जन्मेशसाठी. इथून हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय आणि षटकाची समाप्ती होते. फक्त आणि फक्त 1 धावांचा षटक राहिलंय. 6 चेंडू 21 धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडू 21 धावा. तवे 6 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता आहे. जाऊया इथून गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज शुभम. नो स्कोरचा इशारा आलाय पंचांकडनं आणि इथून फलंदाज धावचीत स्वरूपात बाद. जाऊया इथून 5 चेंडू 21 अमृत. बघूया इथून धावचीची पुन्हा एकदा संधी आहे परंतु गमावली जाते. 4 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावा. इथून पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू आणि विजयाचा इथून सिंगल साठी इथून चेंडू खेळला जातोय. 2 चेंडू आणि 19 धावा. शेवटचे 2 बॉल बाकी. आणि इथून जेल पकडला जातोय. विकेट डाऊन. शेवटचा बॉल बाकी आहे मॅच विजय होण्यासाठी. आणि इथून हा सामना जिंकला जातोय तो म्हणजे मिसिओ प्रेमेन 11. जाऊया 2 संघांचे कॅप्टन या लगेच. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील मॅच समरी आपण पाहू शकता. टॉससाठी यायचं आहे